नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळचे 11 वाजलेले आहेत. आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीलाच आत्ता एक ब्रेकिंग बातमी येते आणि बातमी कोरोना संदर्भातली असून मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. कारण कस्तुरबा रुग्णालयामधून 12 रुग्णांना आता डिस्चार्ज मिळणार असून कस्तुरबा रुग्णालयातल्या 12 रुग्णांची प्रकृती जी आहे ती आता सुधारत आहे आणि लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. तर मुंबईमधले कोरोनाचे रुग्ण आता बरे होताना दिसतात. 12 रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळणार आहे, त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना थोडा एक म्हणूया आपण सुटकेचा निश्वास किंवा थोडीशी दिलासादायक ही बातमी म्हणावी लागेल. कारण संपूर्ण जग जे आहे ते कोरोनाच्या संकटामुळे धास्तावलेलं असताना भारतामध्ये देखील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे आणि त्यातच आता मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालयामध्ये ज्या कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते त्यांच्यामधून आता 12 जणांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं कळतं आणि त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे. आपण आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडेकडनं जाणून घेणार आहोत. थेट स्वातीकडे जाऊयात. स्वाती, काय अधिक अपडेट्स आहेत? खरं तर मनाली, एका बाजूला खूप निगेटिव्ह बातमी आहे की कोरोनाचा आता महाराष्ट्रातला पॉझिटिव्हचा आकडा 101 वर जाऊन पोहोचलाय. पण दुसऱ्या बाजूला त्याच बातमीच्या समोर उभी टाकली आहे 12 पेशंटना बरं वाटण्याची बातमी. ही काहीशी सकारात्मक आहे, दिलासा देणारी आहे आणि या सगळ्या लॉकडाऊनच्या माहोलमध्ये लोकांना नक्कीच आनंद देणारी आहे. आपण बघितलं की आता from Wuhan, China, and the things kept on evolving. On 7th of January, China shared the genetic sequence of the virus with the. तो एक काम करते हैं, शुरू कर देंगे, प्ले आउट कर देंगे. बिल्कुल सर, और 5 पे मिल रहा है फ्रेम. हाँ चलो, लाइव फ्रेम कटवा दो. ये नहीं. हाँ ठीक है. ठीक है, शुरू करें. हाँ चलो, शुरू करो. सर, ये मास्क पकड़े गए हैं, क्या कितनी कीमत है और क्या क्या है इसमें? ऐसे आप सभी को पता है कि पूरे महाराष्ट्र में मास्क की बहुत कमी है. काफ़ी फार्मास्यूटिकल शॉप में मास्क मिलते नहीं है. और हमारे कमिश्नर ऑफ पुलिस जो है मुंबई के परमवीर साहब, उनको 7-8 दिन पहले एक टिप मिला था कि यहाँ पे मास्क का इन्होंने होर्डिंग करके रखा है. फिर हमारे जो सीनियर पीआई महेश देसाई, उन्होंने उनसे बार्गेनिंग किया कि भाई हमको मास्क की ज़रूरत है, आप हमें बेचेंगे तब उसको फिर बाहर में अच्छे भाव में बेचेंगे करके उनसे बार्गेनिंग किया. और बार्गेनिंग करके करीबन 25 लाख मास्क महेश देसाई सीनियर पीआई और उसकी पूरी जो टीम है उन्होंने उसको जब्त किया है. आज करीबन 25 लाख मास्क में से N95 के करीबन 3.25 लाख मास्क हैं और बाकी अलग अलग क्वालिटी के मास्क के करीबन ये पूरे जो मास्क हमने यहाँ पे जब्त किए उसकी करीबन कीमत 15 करोड़ रुपए है. और इसके लिए हमारा जो टिप हमारे कमिश्नर साहब को मिला था, उसके वो टीम के ऊपर हमारे पूरे टीम ने, महेश देसाई उनके पूरे टीम ने बहुत अच्छी तरीके से काम किया. आज आपको पता है कि कितनी शॉर्टेज है. ये 25 लाख मिलने से कम मुंबई और महाराष्ट्र की जो ज़रूरत है वो काफ़ी हद तक पूरी हो सकती है. मैं हमारी जो टीम है उसका तहे दिल से उनका शुक्रिया अदा करता हूँ. उसी प्रकार एसेंशियल कमोडिटी एक्ट सेक्शन 3 और 7 के तहत इनके ऊपर कार्रवाई हो रही है. 4 आदमी को हमने गिरफ्तार कर लिया है. 2 आदमी को हम ढूंढ रहे हैं, उनको भी जल्द से जल्द हम गिरफ्तार करेंगे. मराठी मध्ये आपल्याला सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये मास्कची अतिशय तुटवडा आहे. मास्कचा मास्क अनेक फार्मास्युटिकल शॉपमध्ये मास्क मिळत नाही. मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मास्कची मागणी आहे आणि अशा या परिस्थितीत काही व्यापाऱ्यांनी या मास्कचा काळाबाजार करण्यासाठी जवळजवळ 25 लाख मास्क एका गोडाऊनमध्ये आम्हाला सापडले. अंधेरीला, नंतर सहारा, नंतर भिवंडीला. आणि याची टीप 7-8 दिवसापूर्वी आमचे पोलीस कमिशनर मुंबईचे जे आहेत परमवीर सिंग यांना मिळाली होती. आणि मुंबईच्या आमच्या पोलीस कमिशनरना ही टीप मिळाल्यानंतर त्यांनी आमच्या पोलीस खात्याच्या काही अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी दिली आणि आमचे महेश देसाई जे सीनियर पीआय आणि त्यांच्या संपूर्ण चमूने अतिशय चांगल्या पद्धतीने याचं संपूर्ण ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन करून जवळजवळ 25 लाख मास्क
ज्याची अंदाजे किंमत जवळजवळ 15 कोटीच्या जवळपास याची किंमत आहे. हे संपूर्ण आम्ही जप्त केलेले आहे. एसेन्शियल कॉमोडिटी ॲक्टच्या कलम 3 आणि 7 याच्या अंतर्गत 4 आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे आणि उर्वरित 2 आरोपी आम्ही लवकरात लवकर त्यांना अटक करू. Everybody is aware that there is a tremendous shortage of masks all over Maharashtra, and some people are holding these masks in one godown in Andheri and another godown in Bhiwandi. We got the tip that large quantity of masks are stored there for black marketing. Our police commissioner Mumbai Paramveer Singh he got the tip, and on that tip our senior PI Mahesh Desai he and his team acted, and we already confiscated about 25 lakh masks costing around 15 crore. Under Essential Commodity Act 3 and 7 we already arrested 4 people and 2 are absconding, where our team is trying to arrest them at the earliest possible. सर कर्फ्यू के किस तरह से कर्फ्यू लागू है पूरे महाराष्ट्र में किस तरह से? ऐसा है कि 144 कलम पूरे महाराष्ट्र में लागू था, लेकिन 144 कलम लागू होने के बावजूद भी जो हिसाब से लोगों ने अपने घर में रहना था उस हिसाब से लोग घर में नहीं रुके. काफ़ी बड़ी तादाद में लोग रास्ते पे आ रहे थे करके राज्य शासन को कल एक कठोर निर्णय लेना पड़ा और इस निर्णय के तहत संचारबंदी पूरे महाराष्ट्र में लागू कर दी है. और इस संचारबंदी के कारण 31 मार्च तक ये संचारबंदी रहेंगी और इस संचारबंदी के तहत कोई भी आदमी कोई इमरजेंसी है या कोई ग्रॉसरी लेना है या किराने दुकान में जाके कुछ करियाना खरीदना है या मेडिसिन खरीदना है या कोई इमरजेंसी केस है, ऐसी केसेस में घर के बाहर निकल सकता है. अदरवाइज़ किसको भी बाहर निकलने की परमिशन नहीं है. मैं सबसे अपील करूंगा, दरख्वास्त करूंगा सब लोगों से कि उन्होंने घर में रहना चाहिए और घर में रह के सरकार को कोऑपरेट करना चाहिए. सर कुछ देखा जाए कि स्लम्स में लोग बाहर निकल रहे हैं, ऐसा देखा जा रहा है. ऐसा है कि हम माननीय मुख्यमंत्री साहब ने गुजारिश की, माननीय शरद पवार साहब ने गुजारिश की, हमारे डिप्टी सीएम अजीत पवार साहब ने गुजारिश की. सभी लोग सरकार की तरफ से विनती कर रहे, गुजारिश कर रहे कि लोगों ने कोऑपरेट करना चाहिए, घर के बाहर निकलना नहीं चाहिए, क्योंकि इस लड़ाई से अपने को लड़ना है तो सबका सहकार्य जरूरी है और जब तक सबका कोऑपरेशन मिलेगा नहीं तब तक इस लड़ाई से हम जीत नहीं सकते. करके घर में रह के देश बचाने का काम लोगों ने करना चाहिए, ये मेरी सबसे विनती है. ठीक सर, कर्फ्यू लगाने के बाद देखा जा रहा है बड़े पैमाने पर गाड़ियां भी सड़कों पर दिख रही है, लोग भी उतर रहे हैं और पुलिस समझा रही है, लेकिन शायद कुछ एक्शन लेने के लिए पुलिस के पास क्या अधिकार नहीं दिए गए या क्या है या कुछ कड़ी कार्रवाई की जरूरत आपको लगता है? देखिए, कल ही अनाउंसमेंट हुई है कर्फ्यू की, संचारबंदी की. हमारी पुलिस पूरे बम्बई में, पूरे महाराष्ट्र में अच्छी तरीके से काम कर रही है. प्यार से समझाने का हम प्रयास कर रहे हैं, प्यार से समझाने की पूरी कोशिश कर रहे हैं. उसके बावजूद भी लोगों ने कोऑपरेट नहीं किया तो फिर हमको पुलिस को सख्ती से कार्रवाई करनी पड़ेगी. और मैं समझता हूँ एज ए होम मिनिस्टर ऐसी नौबत नहीं आना चाहिए, करके सब ने कोऑपरेट करना चाहिए और इस जानलेवा बीमारी को इससे बचाने के लिए जब तक सब लोग कोऑपरेट नहीं करते तब तक इस लड़ाई में हम जीत नहीं सकते. तर आपण पाहिला, नुकतंच आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि मोठा मास्कचा तुटवडा असताना देखील मोठ्या प्रमाणात मास्क जे आहेत अगदी N95 सह अनेक मास्कचा साठा जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यापैकी 4 जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे. या सगळ्या घडामोडी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी एक ब्रेकिंग बातमी येते आणि बातमी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा देशाला संबोधित करणार आहेत. आज रात्री 8 वाजता ते देशाला संबोधित करतील आणि कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर आपण पाहतोय आत्ताची ही महत्त्वाची बातमी आहे. आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, नेमकं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला काय संबोधित करतील आणि महत्त्वाच्या घोषणेविषयी देखील चर्चा सुरू आहे. कोणती घोषणा होण्याची शक्यता आहे? ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी देखील एकदा संपूर्ण देशाला संबोधितलं तर कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरती आज पुन्हा देखील 8 वाजता
संपूर्ण देशाला ते संबोधित करणार आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं लॉकडाऊनची घोषणा करणार आहे ती गेल्या रविवारी आणि त्यानंतर संपूर्ण देशामध्ये बघितलं तरी कोरोना व्हायरसच्या संक्रमित लोकांची संख्या वाढत आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर काही महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. सोबतच ज्या राज्यांमध्ये 82 असे शहर आहेत ज्या राज्यांमध्ये आहेत त्या राज्यांमध्ये यापूर्वीच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली आहे. पण तरी पण अनेक जे सर्वसामान्य नागरिक आहेत रस्त्यावर उतरत आहे. या सर्वांच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता दिली जात आहे. संपूर्ण देशभरात होऊ शकतं त्या पद्धतीने लॉकडाऊन आहे त्यानंतर संचारबंदी देखील लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण सोबतच ज्या पद्धतीनं जे लोक या संपूर्ण याचा काळाबाजार करत आहे मास्कचा असो औषधांचा असो त्या संदर्भात देखील काही महत्वाचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीनं जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खास करून कोरोना व्हायरसच्या संदर्भात 2 हात कसे करायचे या संदर्भात ही अत्यंत महत्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करण्यात याची माहिती पुढे आलेली आहे. प्रशांत, या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 8 वाजताच्या घोषणेकडे सगळ्यांचं खरं तर लक्ष लागलेलं आहे, कारण देशामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर संख्या देखील कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढते आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान कोणता नवा निर्णय घेतात आणि कोणती मोठी घोषणा करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. या सगळ्या घडामोडी जाणून घेणार आहोत. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. तर आपण पाहतोय खरं तर संपूर्ण देशाला वारंवार सांगितलं जातंय तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा, तरच तुमचं आरोग्य जे आहे ते धोक्यात येणार नाही, कारण संपूर्ण जगाला कोरोनानं वेढलेलं आहे आणि कोरोना विषाणूचा संसर्ग जो आहे तो रोखण्यासाठी प्रत्येकाला घरी राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र आपण हे जे दृश्य पाहतोय ही दृश्य आहेत आज सकाळची मुंबईमधल्या दादर भाजी मार्केटमधलं हे दृश्य आहे. दुसऱ्या विंडोमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या ठिकाणचं दृश्य ठाण्यामधलं जांभळी मार्केट इथलं दृश्य आहे आणि तिसरं जे आहे ते आपण पाहतोय ते म्हणजे पुण्यातलं गुलटेकडेवाडी मार्केटमधली दृश्य आहेत आणि तिन्ही दृश्य पाहिल्यावर तुम्हाला म्हणजे खरं तर दृश्य बघता क्षणी संताप येतोय की जर देशभरामध्ये वारंवार सांगितलं जातंय कोरोनाचा प्रसार जर आपल्याला रोखायचा आहे, त्याचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर घरी राहणं आवश्यक आहे. मात्र असं न करता नागरिक मार्केटमध्ये भाजी आणि इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्या ठिकाणची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. पोलिसांची गस्त सातत्यानं तिथं सुरू आहे. पोलीस वारंवार विनंती देखील करतायत, मात्र नागरिक काही तिथनं हलण्यास तयार नाहीयेत. तर अखेर पोलीस जे आहेत ते रस्त्यावर उतरले आणि महात्मा फुले मंडई तिथे भाजीपाला खरेदी करणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना पांगवण्यास पोलिसांनी सुरुवात केलेली आहे. गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी सुद्धा काही जण बाजारात उतरताना आपल्याला दिसतात, बाजारात गेलेले आहेत. गुढीपाडवा खरेदी उद्या खरं तर गुढीपाडवा आहे आणि त्याच्या खरेदीसाठी नागरिक जे आहेत ते मार्केटमध्ये जात आहेत. तुमचा जीव धोक्यात टाकून कशाला ही खरेदी हवी आहे असाच सवाल जो आहे तो उपस्थित होतोय आणि आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्यासोबत आहेत. थेट अद्वैतकडे आपण जाणार आहोत. अद्वैत, सकाळपासून आपण पाहतोय मुंबई, पुणे, नाशिक त्याचबरोबर इतर भागांमध्ये सुद्धा लोकांची गर्दी जी आहे बाजारातली ती काही कमी होण्याचं नाव नाहीये. अखेर पोलिसांना आता रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे. मनाली, सकाळी आपण पाहिलं की गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ते 6 दिवस बंद राहणार, यामुळं भीतीमुळं कशा पद्धतीने किरकोळ व्यापारी आणि नागरिक रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी एकच गर्दी केली. आता ही महात्मा फुले मंडईतले दृश्य आहेत. इथं सुद्धा बघा की लोक येत आहेत आणि उद्या सण आहे त्यामुळं सणाच्या निमित्ताने गाठी ज्या आहेत त्या खरेदी करण्यासाठी लोक येतात. आणि दुसरीकडे आता बघा पोलीस देखील ॲक्टिव्ह झालेले आहेत. पोलिसांनी आता बॅरिकेटिंग सुरू केलेलं आहे, कारण लोक ऐकत नाही आहेत. त्यामुळं पोलिसांना अशा पद्धतीनं दुचाकीवरती जाऊन आव्हान करावं लागतंय की तुम्ही घरी बसा, येऊ नका, किंवा आता अशा पद्धतीनं बॅरिकेटिंग करावं लागतंय, कारण आता शेवटी लोकांना पांगवण्याशिवाय इलाज नाही आहेत. आपण बघतोय की तुम्ही अनाऊन्समेंट करताय लोकांना घरी राहावा, कोरोनाचं गांभीर्य आहे, संचारबंदी आहे, काय फरक पडताना दिसतोय का? काय लोक येत आहेत अजून रस्त्यावर? खूप जास्त फरक पडताना दिसतोय. समस्त पुणेकर या गोष्टीला प्रतिसाद देतात, योग्य तो प्रतिसाद देत आहेत. आणि आम्ही पुणे पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा पुणे शहर यांच्या वतीने सर्व पुणेकरांना विनंती करतो की अत्यावश्यक सेवा ज्या गरजेच्या आहेत त्याकरताच बाहेर पडा, अन्यथा घरात राहून या कोरोना विषाणूला आपण योग्य तो बरोबर. आपल्यासाठी बघा ते दुचाकीवरनं सातत्याने पोलीस जे आहेत ते आवाहन करताना दिसत आहेत. आपण नागरिकांकडे देखील वळूयात. नागरिकांवरती फरक निश्चित पडलेला आहे. इथं प्रचंड गर्दी होती, ती कमी झालेली आहे, पण अजूनही लोक येत आहेत. आपण विचारूया
की कोरोनाचं संकट आहे तरी देखील आपण का बाहेर पडलेला आहात? पाडवा आहे ना म्हणून जरा बाहेर पडलेलो आहे, पाडव्यासाठी थोडी खरेदी करायला, बाकी काय नाही. शक्यतो आम्ही घराबाहेर पडतच नाही, कारण का जोपर्यंत घरातच बसून राहू तोपर्यंतच बाहेर पडता येणार आहे लवकरात लवकर. यासाठी आम्ही काळजी शक्यतो थोडी भरपूर घेतो आहे, पण आज नाईलाजास्तव बाहेर पडतोय. मी औषधी घ्यायला आलो, पण तसंच आता हातात उद्या सकाळी धावपळ होणार म्हणून आलेलो आहे. बघा लोक सण आहेत त्यामुळे आता बाहेर पडलोय औषधं घ्यायला, अत्यावश्यक भाजी घ्यायला. मग आता मी गाठी पण खरेदी करतो. कसा प्रतिसाद आहे? लोक येत आहेत का यावर्षी? का फरक पडलाय कोरोनाचा सावट? कमी लोक येतात, हां, रुपयातले 4 आणे बाहेर येतात, बाकीचे नाही येत आहेत. ओके, आपण पाहिलं की हे म्हणतात की जवळपास रुपयातले 4 आणे म्हणजे 75% फरक पडलेला आहे. परंतु लोक येत आहेत. नाही येत असे इथं बघा वेगवेगळ्या रंगीत गाठीसुद्धा उपलब्ध आहेत. आंबा यावेळेस कमी आहे, गुढीपाड्यापासून आंबा खरेदी पण चालते, पण यावेळी कोरोनाचं सावट आहे. आपण विचारूयात, कोरोनाचं सावट असताना, संचारबंदी असताना आपण बाहेर पडलाय उद्याचं सामान घेण्यासाठी, सामान येण्यासाठी एवढं आवश्यक आहे? अगदी भाजी घेण्यासाठी यावंच लागतंय. भाजी घेण्यासाठी काय कसा प्रतिसाद आहे लोकांचा यावेळेस? गर्दी लोकांचा प्रतिसाद आहे, पण पोलिसांमुळे म्हणजे असंही एक कारण दिलं जातं की भाजी घेण्यासाठी आम्ही मंडईमध्ये आणायचं येतच आहोत. मग आता सण आहे तर मग आम्ही जाता आता गाठी देखील घेऊन जाऊ. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की निश्चितपणे तुम्हाला अत्यावश्यक सुविधासाठी बाहेर पडण्याला मोकळीक आहे, पण प्रचंड गर्दी करू नका, जमाव किंवा घोळका करू नका. आणि जी खरेदी आहे ती अगदी बरोबर आहे अद्वैत. या सगळ्या ग्राहकांना, या सगळ्या नागरिकांना आपण खरं तर हेच सांगूयात, आणि हे किती वेळा सांगायचा हा देखील आता मुद्दा उपस्थित होतोय. कारण तुमचं आरोग्य धोक्यात घालून तुम्ही सण साजरे करण्यासाठी बाजारात पडू नका, बाहेर जाऊ नका. कारण सण जे आहेत ते साधेपणाने साजरे केले तरी चालणार आहेत. पुढच्या वर्षी पुन्हा गुढीपाडवा असणार आहे, तो धूमधडाक्यात तुम्ही साजरा करू शकाल जर आज तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं तर. नाशिकमध्ये सुद्धा भाजीपाला बाजार समितीमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. संचारबंदी धाब्यावर बसवून भरपूर गर्दी झालेली आहे. कोरोनाची साथ खरं तर जी आहे ती रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र नाशिकमधल्या भाजीपाला बाजार समितीमध्ये सुद्धा आपल्याला तीच परिस्थिती पाहायला मिळते. लिलाव देखील भाज्यांचे सुरू आहेत आणि भाजीपाला घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं या मार्केटमध्ये उपस्थित आहेत. तर आशिया खंडातली सगळ्यात मोठी भाजीपाला बाजार समिती म्हणून नाशिक भाजीपाला बाजार समितीकडे पाहिलं जातं, आणि मुंबईला देखील याच बाजार समितीमधून भाजीपाला येत असतो. आणि त्यामुळे नाशिकमध्ये सुद्धा लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला या बाजार समितीमध्ये पाहायला मिळते. तर हे दृश्य आहे आता सोलापुरामधलं. सोलापुरात सुद्धा संचारबंदीला न जुमानता लोक घराबाहेर पडलेली आहेत. APMC बाजार समितीमध्ये लोकांनी भाजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथं गर्दी केलेली आहे. त्यामुळे कोरोनाला दूर ठेवायचं असेल तर तुम्ही घरात बसणं आवश्यक आहे. तुम्ही जर घरी असाल तरच तुम्ही सुरक्षित राहाल. तसं न करता नागरिक सर्वप्रथम भाजी मार्केट, इतर खरेदींसाठी मार्केटमध्ये उतरलेले आहेत, रस्त्यावर दिसत आहेत. त्यामुळे आपलं आरोग्य, आपली सुरक्षितता धोक्यात टाकून हे सगळं कशासाठी करताय? पोलिसांकडनं सुद्धा सतत आवाहन केलं जात आहे आणि घरी जाण्यासाठी पोलीस सुद्धा अक्षरशः विनवणी करतायत. तर संचारबंदीचा निर्णय झाल्यानंतर पोलिसांनी फक्त अत्यावश्यक सेवेशी संबंधित लोकांनाच मुंबई शहरामध्ये प्रवेश देण्यास सुरुवात केली. मुलुंड टोल नाक्यावर तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणधीर कांबळे यांनी. महाराष्ट्र सरकारनं संचारबंदी लागू केल्यानंतर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात याचं पालन केलं जात आहे. मुलुंडच्या चेक नाक्यावर जिथं मोठ्या प्रमाणात काल ट्रॅफिक जाम होतं, तिथं आज लोक कमी जाताना दिसतात. फक्त अतिशय महत्त्वाचे काम आहे आणि इसेन्शियल सर्व्हिसेसची जे लोक आहेत ती इथं जाताना दिसत आहेत. पोलीस वारंवार सगळी कागदपत्र, आय कार्ड पाहून मगच लोकांना सोडतात. मात्र आज लोकांनी समजूतदारपणा दाखवल्याचं स्पष्ट दिसतंय. त्यामुळंच मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांचा रोख आज नेहमीच्यापेक्षा कमी आहे. काल ज्या पद्धतीनं लोक मोठ्या प्रमाणात मुंबईत निघाली होती, ती आज घरातच बसून सुरक्षित राहण्याचा विचार करतात, असं चित्र सध्याच्या ह्या मुंबई टोल नाक्याच्या इथून दिसतंय. मात्र नक्की आहे की जर आपण घरी राहिला तरच सुरक्षित राहील, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचलेला दिसतोय. मात्र त्याची अंमलबजावणी कठोरपणाने लोकांनी करण्याची आवश्यकता आहे. रणधीर कांबळे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
तर आपण पाहिलंय मुंबई असेल किंवा ठाणे, नाशिक, पुणे इतर ठिकाणी सुद्धा भाजी मार्केटमध्ये जशी लोकांची गर्दी आहे, रस्त्यावर अनेक ठिकाणी त्यांची वर्दळ पाहायला मिळतेय. सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे घरी बसा, घरी बसून काम करा. आम्हाला गरज आहे, आमची जी गरज आहे ही खरं तर तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचवण्यासाठी आणि म्हणून आम्ही आमचा जीव धोक्यात घालून आज इथपर्यंत येतोय, तुमच्यापर्यंत प्रत्येक अपडेट पोहोचवतोय. मात्र तुम्ही तुमची सुरक्षा करा, आम्ही या ठिकाणी राहून आमची सुरक्षा करतोय. घरात राहून तुम्ही तुमची काळजी घ्या, कृपया घराबाहेर पडू नका, हे आवाहन न्यूज 18 लोकमतकडनं सुद्धा सातत्यानं केलं जातंय. घरी राहा, सुरक्षित राहा. या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.